रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। उभ्या जरा वाचन करू आणि मग त्याच्यातून काय घ्यायचं आहे बघता येईल थोडक्यात. समविल अंतशत्रुसी बाह्य शत्रू नये असी, सदा प्रेमळ वागविलासी अनंत शरण येथील. उभयकुळे उद्धरील अनन्यासे तारील, कीर्ती डंका वाजविल त्रिभुवनी. उपाध्ये जातक व्रतविती त्या दक्षिणा देऊन बोळविती. अंगारे दुपारे करीती दुष्ट होईल म्हणून. पाळण्या बाळ निजवूनी पाळणे गायी जोजो म्हणून. दोरी हलवी गुरुजननी मुखचुम्मे क्षणक्षणा. पुत्र प्रेम न वर्णवे माय होऊनी जाणावे. येरी शब्दे वर्णावे स्वरूप काही. आपल्याला अत्यंत आवडते असलेले विषय आहे. पुत्र जरी असता काळा, रोगग्रस्त आंधळा पांगळा, तरी मायेचा जिव्हाळा वेगळाच. त्यावरी असला सद्गुणी सशक्त गोंडस गौरवर्णी, मग ते प्रेम कोण माने माऊलीच. दिवसेदिवस बाळलीला पाहुनी प्रेमाचा उमाळा. आठविती घन सावळा तव कृपेला झालो. आज बाळ उपडे वळले मान सावरू लागले. माणूस निहाळी वहिले स्थिरदृष्टी. पहा हो रांगत गेला टिकोनेली वस्तूला. कोणी आवरावयाला चपळ भारी. आजोबांची अतिप्रीती कडिये घेऊन फिरती. नाना वस्तूसी दाविती हास्य करी विनोदे. प्रसंगे रडू लागला जरी म्हणता राम कृष्ण विठ्ठल हरी. उगारा होनी श्रवण करी अत्यंत आवडी भजनाची. सर्वापाशी जात आहे म्हणती जगमित्र आहे. तुसडा आपमतलवी नोहे जनप्रियत्व करील. क्रांगुली घाली मुखात गायी पाळीला हा बहुत. देवळी सदा खेळत देवभक्त होईल. बालका सन्निध राहती क्षण एक न विसंबती. संगती सुखासी मिती नाही नाही. पिता पाहता विरक्त परी पुत्रदर्शनी आसक्त. म्हणे शांत होते चित्त दर्शने याच्या. आधी बाळ स्नेह परम त्याही वरी सत्समागम. संगती सुख निरुपम वाटे सकळासी. गणपती बोबडे बोले सकळा कौतुक वाटले. आपणही तसे चाळे करीती त्या सवे. जमले गुरुभक्त गुरुलीला शरुते. जे बोधामृताचे भोगते कथन केले व्यवहाराते म्हणतील तरी. गुरुलीला बोधयुक्त कथन करावी त्वरित. जेणे श्रवण होती पुनीत श्रोतयांचे. वक्ता बोले जी प्रमाण प्रसंगे वर्तले जे जाण. केले पाहिजे कथन यथारीती. राजभेटीची आवडी परी दूत आडवी देवडी. तिष्ठावे लागते घडी घडी हो जी हा जीवाजी म्हणून. मधुर भोजनाचे भोगते परी मिठा वाचून आडते. म्हणती असावे रायते चवी लागे. श्रवणी बैसले सज्जन गुरुलीला परमगहन. यथाशक्ती विवरण केलेची करू. रंगी बेरंगी खेळणी देती टाळी घंटा वाजविती. बागुलाला कोणी म्हणती भीती दाविती ज्ञानिया. माहेरी गीताईसी नेती पाहती बाळासी. आज्जा आजी संतुष्ट मानसी अत्यंतिक जाहली. अष्टावणाचा सोहळा करी आनंदे मावळा. अलंकार घालिती बाळा पुरविती हौस. बाळ उभा राहिला त्यासी पांगुळ काळा केला. कडखळत चालू लागला धावे गुरासन्निध. इकडे लिंगोपंत रावजीसी न गमे अहर्निशी. धुता हाती गीतायेशी आणविले त्वरित. असो वैसी गुरुमावली दीनजनांची सावली. भक्ता लागी पावली मनुष्य रूपे. हरावजी वैराग्य उदासी वाटे शिव स्मशानवासी. गीता ज्ञानी सद्गुणेसी उमा प्रत्यक्ष वाटत. कलिमलासुर मातला बद्धमुक्षा अजिंक्य दाहला. म्हणून अवतार घेतला गणपतीने. भवरोगे जन व्यापिले कृतांतमुखी चालले. चतुर्वैद्य पाठविले श्रीरामराय. परमार्थधामी निघाले मार्गी चोरटे भेटले. विपरीत कथोनी भ्रमविले भलतीकडे. ते आले राजदूत तई आले रामदूत. ठका पिटाळून लावित शुद्ध मार्गे चालवित मार्गस्थासी. माणदेशीचे लोक भोळे वरती बहुतेक. परी सद्गुरूंनी निशंक योग्य तेसी दाविले. धन्य कुळ धन्य ग्राम धन्य देश पावन परम. धन्य भक्त पुरुषोत्तम सद्गुरू भेटीला झाले. ज्ञानसूर्य उगवला हळूहळू प्रकाश फाकला. साधका आधार मिळाला आदर्शभूत.
पुढील चरित्राची गोडी चाखावी अति आवडी, मनाची मोडोनी आवडी श्रवणी सादर बैसवावे. इति श्री सद्गुरुलीला श्रवणी स्वानंद सोहळा पुरविती रामदासी यांचा लळा. कृपा कटाक्ष श्रीराम. आपल्याकडच्या एखाद्या बाळाचं जीवन आणि हे ह्याच्यात तसा काय फरक आहे? त्याच्या जीवनातही फरक नाही, बाकीच्यांच्याही तसा फरक नाही. त्यांना जे जे वाटलं ते सगळं सगळ्यांना ज्याच्या त्याच्या ठिकाणी त्या त्यावेळी वाटतच असतं. तर जातक झालं, पाळणा झाला, पुत्रावरचं प्रेम झालं, पुत्रप्रेमानं वर्णवे माय होऊन जाणावे. तसं त्याप्रमाणे म्हटले की अनुभव नाही, तशातला भाग नाही. मग पुत्र कसा असेल तसं प्रेम आणखी वाढतं. पहा हो ते स्थिरदृष्टी, नजर लागायला लागली म्हणतो आपण लहान मुलाची, नाही का? हे सगळं काही कमी महत्त्वाचं आहे असं नाही, फक्त हे सगळं तसंच आहे असं मला म्हणायचं आहे. निहाळी वहिले स्थिरदृष्टी, भाव रांगत गेला टिकोनिधी वस्तूला. याच्यापेक्षा ज्यांना कोणाला याचा अनुभव आहे किंवा ज्यांनी निदान पाहिला आहे, ज्याने यापेक्षा आणखीन काय वेगळं आढळ असेल तर त्यांनी सांगा. भाव रांगत गेला टिकोनिधी वस्तूला, कुणी आवरावे याला चपळ भारे. आजोबांची अतिप्रीती कडिये घेऊन फिरती, हास्य विनोद सगळं. प्रसंगी रडो लागला जरी इथे थोडा फरक आहे. म्हणता रामकृष्ण विठ्ठल हरी. सिनेमाचं गाणं लावलं की बसते, रामकृष्ण हरी म्हटल्यावर ग बसते. ते ठरवावं आता. इथून प्रत्येक गोष्टी तिथून ठरवायला सुरुवात झाली. म्हणता रामकृष्ण विठ्ठल हरी, उगारा होनी श्रवण करी अत्यंत आवडी भजनाची. सर्वापाशी जात आहे म्हणती जगमित्र दिसत आहे. परत पुन्हा फरकाला सुरुवात आहे. कारण असं होतंच असं नाही. जातात पण काहीतरी कुठेतरी नेणार असलं कोण तर, काही देणार असलं कोण तर, नाही का? आता ते फरक सुरू आहे. हे सगळं कशासाठी वाचलं एवढं सलग? तर आपल्याला तसं एक अवीचा अर्धा चरणसुद्धा ओलांडायला वेळ लागतो यात. पण हे मात्र सलग धडधडधड सगळं आपण वाचून घेतलं. पारायण अशीच करतो आपण, तर तसं वाचून घेतलं. तर वाचून घेण्याचा उद्देश एवढाच की ह्या वचनामध्ये सर्वसाधारण आपल्याला घेण्यासारखे आहे की असेच सगळे जन्माला आले आणि असंच सगळं घडलं. जे हे जवळचे आहेत त्यांनी काय पाहिलं आहे, लहानपणची वर्णनं कोणाकडून ऐकली आहेत, त्यानुसार त्यांनी ते केलं. संगती सुखासी. पण फरक कुठेतरी पडत जातात. सगळे तेच घेऊन येतात, तसेच आईवडील त्यांचे लाड करतात, तसंच सगळं चालतं. हे सगळं जर असंच आहे तर सगळे पुढे एवढं चरित्र लिहिण्या एवढे महाराज कसे नाही होत? त्यासाठी हे सगळं वाचायचं. हे सगळं तसंच आहे जसे बाकीची बाळा जन्माला येते, जसं त्यांनी त्यांचं केलं, जसं त्यांना त्यांची आवड, त्यांच्यावर प्रेम, काय त्याला तोडणे, हे सगळं जसं केलं तसंच जर सगळं आहे तर मग तसंच सगळं का नाही? हे शिकण्यासाठी हे सगळं वाचलं. किंवा हे काहीतरी होत असलं पाहिजे दोन्ही बाजूने. संस्कारात कुठेतरी इथे आता पहिल्यांदा फरक आला की रामकृष्ण हरी असं म्हटल्यानंतर शांत बसतो. आता ते रामकृष्ण हरी म्हणण्यामध्ये म्हणणाऱ्याचं काहीतरी असेलच ना त्याच्या बाजूच्या. तो ते काही म्हणत नाही, बाळ तर काही म्हणत नाही, बाकीचेच म्हणतात कोणीतरी. पण ते जे म्हणतात ते असं असलं पाहिजे की त्याला ती गोडी उत्पन्न झाली. आता ज्या वस्तूची गोडी लागायला पाहिजे त्याचं आत काहीतरी असावं लागतं, तर त्याची गोडी लागते. म्हणजे तिथेही काहीतरी पाहिजे किंवा तिथे फरक आहेत. फरक सुरू झाले ते इथे की ते आवडलं आणि हे आवडलं नाही. आपण दोन वस्तू ठेवल्या तर कुठली आवडते? आत काहीतरी ज्याची ओढ आहे ती आवडते. इथे आत काहीतरी ओढ आहे म्हणून ते आवडलं, ही त्यांची बाजू, आणि ह्यांनी तेच म्हटलं ही ह्यांची बाजू. इथून फरक सुरू झाला. आपण आरडाओरडा केला तर मुलंही आरडाओरडा करतात, आपल्याला माहिती आहे. ते आता कसं करायचं ते आपण ठरवायचं आहे. हे शिकण्यासाठी हे 2 पानं एकदम वाचले की फरक कुठे पडत गेला. तर कानावर काय पडलं त्याच्यावर फरक पडला, हा संस्काराच्या बाजूने. आणि आत काहीतरी असावं लागतं, त्यासाठी आपण आत्ता काय करावं ते शिकावं त्याच्यासाठी. तसंही आत्ता आपलं जीवन कसंही घालवायचं आपल्याला स्वातंत्र्य आहे, आणि असं घालवायचंही स्वातंत्र्य आहे. ते जर आपण असं घालवलेलं असेल तर ते आपल्याला पुढे जर जन्माला यावंच लागलं तर रामकृष्ण हरी म्हटल्यावर गप्प बसायला होईल. त्यावेळेला गप्प बसावं असं वाटेल
तर हे वाटायला आधी ते हे सबंध जन्मभर करावं. तेव्हा जर राहिलंच मागे पुन्हा जन्माला येणं आलंच तर आवड ह्याची लागेल आणि ती लागेल अशा ठिकाणी येईल. कारण ते म्हणणारे कोणतरी पाहिजेच. पण त्याच्याबरोबर मला ते आवडलं पाहिजे हे आहेच. मला ते आवडेलच कसं, जे मी केलं नाही जन्मामध्ये त्याची मला काही आवड उत्पन्न होणार नाही. म्हणजे माझ्या हातात आत्ता दोन्ही गोष्टी आहेत की एक तर द्यायचं वातावरण तर देता येणं आणि आपल्यात ते रुजलेलं नसलं तर रुजवणं, त्याचं महत्त्व समजून ते घेणं. हे आपण घेतलेलं आहे ते आपलंसुद्धा वाया जाणार नाही. कोणाला मिळणार आहे त्याला मिळणारच आहे. पण त्याच्याबरोबर माझ्याबरोबर त्या पुण्याईचा साठा जो होणार तो मला पुन्हा ह्याची आवड जन्मतः उत्पन्न करणार. आपण ते म्हणतो ना जन्मतः त्याला आवड. तर हे जे जगमित्र दिसत आहे ते जगमित्र आज असेल तर पुढच्या जन्मी जगमित्र लहानपणीच असेल. कोणतरी काहीतरी देतो आहे नेतो आहे म्हणून नाही. कोणी घेतलं की तो जातं. हे काय आहे तर कोणी घेतलं की जातो म्हणजे जगमित्र दिसत आहे. हे जगमित्र होणं सोपं नाही. त्याला आज आपल्याला शत्रू नसावा लागतो. आज कोणाबद्दल वाईट नसावं लागतं तर जगमित्र होत आहे. तर जगमित्र होणं तसं विचार केला तर कोणाला अडचण आहे की कोणाला काय सांगितलं की हे एवढ्या लोकांनी जगमित्र व्हावं असं काहीच नाही आहे. कुणीही व्हावं. पण त्याला कुणीही व्हावं म्हणायला त्याच्याकडे काय हवं ते असलं तर कुणीही होणार ना. कुणाशी मैत्री कशी होईल. महाराजांच्या बाबतीत किंवा एकंदरीतच सत्पुरुषांच्या बाबतीत ते म्हाताऱ्याला म्हाताऱ्यासारखे, मुलाला मुलासारखे, स्त्रीला स्त्रीसारखे, बाळाला बाळासारखे, मित्राला मित्रासारखे. हे सगळं कसं होतं त्यांचं. त्यांची रेंज तशी आहे. त्याच्या पातळीवर ते खेळायला तयार आहेत. त्यांच्या पातळीवर म्हातारपणच्या गप्पा मारायला तयार आहेत. हे काय होतं. नाहीतर तसं होत नाही सहसा. ज्याला लहान मुलांच्या अशा तऱ्हेनं मग ते त्याला कंटाळ ह्याच्यात कुठं गप्पा मारत बसा, त्यांना कुठं खेळवत बसा. आम्ही काय त्याच्यासाठी आहे काय, तुम्ही कशासाठी आहे तिकडे जा. आता त्याला खेळवायचं आहे ना मग ते खेळवलं पाहिजे. हे प्रेम किंवा हे त्यांच्या ठिकाणी आहेच. ते जितकं त्या बाळाबद्दल आहे तितकंच त्या मुलाबद्दल आहे, तितकंच त्या मुलीबद्दल आहे, तितकंच मित्राबद्दल आहे, तितकंच प्रसंगात ते काम करणं आहे, तितकंच मोठ्या माणसांच्याबद्दल आहे. कारण ह्या प्रत्येक पातळीवर त्यांना स्वतःचं काही नसल्यामुळं तिथं जे आहे ते त्यांच्यात आहे. त्या क्षणी त्याच्याशी ते समरस होत आहेत. त्यामुळे ते वडिलांशी नाही आजोबांशी समरस आहेत, वडिलांशी समरस आहेत आणि त्या बाळाशी समरस आहेत. हे काय आहे तर जगमित्र होत आहे. जगमित्र व्हायला माझ्याकडे माझी विशिष्ट भूमिका नसावी लागते. माझी कोणती भूमिका नाही. जे काय जवळ येईल ती माझी भूमिका. काय जवळ आलं, झाडपेड आलं तरी त्यांना ते जवळच आहे. लहान मुलं आलं तरी जवळच आहे. मित्र आलं तरी जवळच आहे. मैत्रीण जवळच, हे जवळच, सगळे वडील जवळच, आजी जवळच. त्यामुळे आजीबरोबर आजीसारख्या गप्पा असतील, आपल्या मित्राबरोबर मित्रासारख्या गप्पा असतील. तर हे जे काय आहे हे व्हायला आपलं स्वतंत्र काही नसलं म्हणजे ते जमतं. जगमित्र व्हायला मित्र व्हायचं ना शेवटी. बाळाशी झालं तरी मैत्री असली तर बाळ राहतं. नाहीतर त्यांच्याकडे हातात द्या की रडायला सुरुवात करतो. बघा काहींच्या हातात दिलं तरी ती टॉप उडतात लगेच. आता ह्याच्यावरनं ओळखावं काय असेल ते. जे ह्याच्या ठिकाणी जे काय आहे ते त्याला नुसतं हातात घेतलं तरी त्याला काहीतरी होतं आहे लगेच. म्हटलं याच्यावर ओळखावं. आणि अनेकांच्या ठिकाणी हे आपण पाहिलं असेल की त्या सत्पुरुषांच्याकडे त्याला अगदी समाधीला म्हणा किंवा प्रत्यक्ष असलेल्याला म्हणा तिथून तिने किती शांत होतात. हे काय आहे तर त्यांच्याकडे शांती एवढी आहे की त्याला रडावंसं वाटत नाही आणि तिथं त्याचं चित्त शांत होतं. त्याचं जरी अस्वस्थ असलं काही वेळा घरामध्ये असं असतं बघा, एखाद्याकडे दिलं की शांत होतं. ते आईकडेच होईल असं पण नाही आहे. म्हणजे ते काय त्याच्यावरच अवलंबून नाही आहे. ते असतं मुळात असायला पाहिजेच म्हणजे खरं म्हणजे. पण तरीसुद्धा एखादी आईच आता तशाचं काय करणार. तर मग त्याचंही अस्वस्थता आहे. ते म्हणते त्याच्यापेक्षा बाबांकडे असलेलं बरं, त्याच्याकडे आजीकडे असलेलं बरं. हे काय होतं तर हे त्यांच्याकडे काहीतरी त्याला असं शांत करणारं, रमवणारं, जुळवून घेणारं असं काहीतरी त्यांच्याकडे आहे म्हणून ते तिथे राहतात. म्हणून जगमित्र असं कोणाशी मित्र, बाळाशी मित्र हे बरोबर आहे. आई मुलाशी तिची मैत्री ही बरोबर आहे, तिच्यातला भाव बरोबर आहे. पण तो सगळेच भाव ज्या ठिकाणी आहेत तिथेच भगवंत आहे म्हणून जगमित्र आहे. तेव्हा फरक कुठे पडत जातात ही चरित्रातले हे पहिले हे भाग नाही लिहिले तरी चालण्यासारखे आहे खरं म्हणजे. काय त्यांनी कार्याला सुरुवात केली ती लिहावी, एकदम सगळं कार्य सांगून टाकावं आणि त्यात तर सगळं आपल्याला घ्यायचं आहे ते त्याच्यातच आहे. पण हे सुद्धा लिहिलं जातं आणि बरोबर आहे. तर हे का बरोबर आहे तर आपल्याला फरक लक्षात यावा म्हणून बरोबर आहे. हे सगळ्यात कुठे फरक पडतो तर मी कोणत्या भूमिकेत त्यात आहे त्यानुसार मी काम करत असेल तर हा फरक का पडला ते आपल्याला कळेल. तर त्यासाठी हे संगती. आता संगती सुखासी मिती नाही नाही जे बालका सन्निध राहती क्षण एक न विसंमती संगती सुखासी मिती नाही नाही.
आपल्या बाजून नाही, बाळाच्या बाजूनच संगतीचा परिणाम असा आहे की ते खेचून घेईल, ते आनंदाने त्याला घ्यायला लावेल. अशी अशी मुलांच्या ठिकाणी सुद्धा काहीतरी आतून प्रभाव, रिफ्लेक्शन्स आहेत, आतून येतात. त्या पोटी त्याला घ्यावं असं वाटतं. नुसतं लहान मुलं म्हणून घ्यावं असं वाटतं, ते सोडून द्या, ते एक आहेच. पण संगती सुखाची मिती नाही नाही असं का म्हणलं 2-2 वेळा? की संगती सुखाची त्याला घेण्याला मिती, एरवीच्या सगळ्या घेण्याला मिती आहे. एक 5 मिनटं लहान मुलं म्हणून 5 मिनटं उचलून हातावर घेऊन परत खाली ठेवून देतो. किती गेल, 5 मिनटं गेली, 10 मिनटं गेली. याच्या संगती सुखाची मिती नाही नाही 2-2दा सांगितलं. ते कितीही वेळ बरोबर राहिलं तरी त्याचा आनंदच आनंद आहे. असं काय असेल की ज्याच्यात ते असेल? मग आता ह्याच्यात बाळाच्या बाजून आहे, त्याच्या बाजून काहीतरी अशी पुण्याई केलेली आहे, आपल्या बाजूनही ती करता येणं शक्य आहे की त्या माणसाला ते हवंच वाटावं. असं वाटण्यासारखं काय वागायला येईल? ते वागायला जायचं असेल तर आपल्यात काही शिल्लक ठेवून चालणार नाही, फक्त भगवंतच. आत्मारामाचंच राज्य असलात म्हणजे मग कोणालाही प्रिय आहे. रामसुद्धा शब्दसुद्धा आपल्याला रमवतो म्हणून राम ना, आपल्याला त्याचं प्रेम वाटतं म्हणून राम आहे. तेव्हा तो सगळं रामरक्षेत आपण पुढे वर्णन करत गेला तर शेवटी तिथे जा, शेवटी तेच आहे. रमे रामे मनोरमे सगळे ती तर त्या श्लोकामध्ये ज्यांचे संस्कृतचे हे असेल तर ते सगळी रूपं येऊन जातात त्या शेवटच्या एका श्लोकामध्ये, नाही का? आपल्या त्या शब्दाची जी रूपं चालवतो आपण, तर ती सगळी रूपं त्या एका श्लोकात आहेत. आपण अभ्यासात असेलच तर ते सगळे रमे रामे मनोरमे, ते जे सगळं आहे ते सगळं रमवीतच जातं. त्यामुळं ते त्याच्या ठिकाणी आहे तसं ह्यांच्या ठिकाणी आहे. ते कलियुगी ते जे जसं झाले रामदास, ते आता हे पुढचं झालं त्याच्या आवृत्ती. त्याच्या पुढचा हा महापुरुष जन्माला आला की जो जन्मतः जसा आहे तसा सगळ्यांना त्याच्या संगती सुखाची मिती नाही. त्याच्याबरोबर 15 मिनटं बसलं तरी हवंच आहे, तासभर बसलं तरी आनंदच आहे, 2 तास मिळाले तरी आनंदच आहे, सगळा आनंदच आहे. कारण तिथं आनंदच आहे. फक्त आपल्याला तो, आपल्याकडे कुठेतरी त्याचा परिणाम त्या आनंदाचा होतो आणि आपल्याला तो आनंद होतो. एरवी आपल्यात असेल तर आनंदात भर पडेल, दुधात साखर आहे. पण समजा नसेल तर तो निर्माण करू शकतो एवढं त्याच्या ठिकाणी आहे. आता ह्याच्यात त्याच्या ठिकाणी व्हायला त्यांनी काय आधी काही आता जन्माला आलेल्या आहे अशा अवस्थेत काय दुपट्यावर बसून काय कोणी अभ्यास केला आहे का? हा विचार करावा की क्षणभर आनंद द्यायला तसा खूप अभ्यास करावा लागतो खरं सांगायचं तर. कारण ज्यांनी वृत्ती मोडण्याचा अभ्यास केलेला आहे त्यांनाच आनंद देता येतो. आपल्या आहे तशी वृत्ती कायम ठेवून दुसऱ्याला आनंद मिळत नाही. आपल्या वृत्ती बदलण्याचा अभ्यास झाला की त्याचं परिणामच त्याचा आपोआप होतो की तो प्रिय होतो. तेव्हा हे करायला वृत्ती, आता तिथे कुठली वृत्ती मोडण्याचा अभ्यास करणार? एक सामान्य बालक म्हणून विचार करावा, तिथे कुठे काय असणार आहे? तिथे काही नाही म्हणजे काय असणार? तर जन्माला येताना घेऊनच आलेले आहे. म्हणून तर बहुत काय ते जन्माची जोडी ते काय आहे पुण्याची, म्हणून विठ्ठल आवडी तसं आहे. बहुत सुकृत आहे, कितीतरी सुकृत करून ठेवलेली आहेत की इतकी आहेत ती त्या पुण्यपोटी जन्माला आल्याबरोबरच आनंदच आहे. म्हणजे आता ते तात्यासाहेबांच्यापासून सांगायचं, पण खरं ते ठीक आहे, महाराजांच्याबद्दलच आहे. तुम्हाला एवढं ब्रह्मज्ञानाची एवढी आवड आणि एवढी पूर्वतयारी सगळं आहे आणि एवढं सगळं असताना तुम्ही गुरुशोधाची एवढी धडपड केली, अमुक केलं तमुक केलं. महाराज या नात्यानेही त्यांना विचारलं आहे म्हणून. तर तसं तुम्ही एवढं केलं आणि एवढे कष्ट घेतले आणि ते कुठं ते येळेगाव आज गेलं तरी हा आपल्याला तसं काय वेगळं वाटत नाही फार काही. खेडं आहे, हे आहे, जसं इतर ठिकाणी असायचं तसंच आहे असं आपल्याला वाटतं. मग त्या ठिकाणी तिथपर्यंत जाऊन एवढ्या रखरखीत त्या भागात एवढा सगळा व्याप केला तुम्ही, तो कशासाठी केला? असं त्यांना, महाराजांना त्यावेळेला काय झाले ह्या संदर्भात विचारले. आता विचारणारही तसे चांगले हे दिसतात, चाणाक्ष आहेत. तर त्यांनी त्याचं काय उत्तर दिलं आपल्याला माहिती आहे. ते म्हणाले काय आहे की शेवटी गुरुचा शिक्का बसल्याशिवाय लोक ऐकत नाही. तुमचे गुरु कोणतो का? हा पण ठीक आहे, हो काय म्हणते ते खरं असलं पाहिजे असं लोकांना वाटतं म्हणून मी वळवून केली. ह्यांना स्वतःला काय, त्यांनी काय एक शिक्का मारला, तो त्यांच्याकडून एक शिक्का घेण्यासाठी गेलो म्हणले. जे हे त्यांनी त्यांचं सांगितलं, आपलं त्यांचं रहस्य त्यांना माहिती आहे काय ते, त्यामुळे त्यांनी ते सांगितलं. तसे हे घेऊनच आलेले आहेत म्हणून जन्मतःच दुपट्यावर सुद्धा देण्यात त्यांचा आनंद आहे आणि संगती सुखाची मिती नाही नाही म्हणून हे सगळं यांनी सुद्धा आपल्यासाठी सांगितलं. गुरुभक्त गुरुलीला श्रोते जे बोधामृताचे, खरं सांगायचं तर हे बोधामृताचा विषय आहे खरं सांगायचं. यातला कथन केले व्यवहारात आहेत
असं झालं आहे असं म्हणतील. पण शेवटी काय आहे, आमची जशी त्यांची सांगण्याची, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं सांगण्याची शक्ती आहे, पण शेवटी ऐकणारा कसा आहे. राजभेटीची आवडी परी दूत अडवी देवडी, तिष्ठावे लागते घडी घडी, हाजी हाजी म्हणून मधुर भोजनाचे भोगते परी मिठा वाचून नडते. असे श्रोते लक्षात घेऊन हे मी सांगतो. म्हणती असावे रायते चवी लागी. तेव्हा असले की बाळालीला मग ते सगळं ते ऐकल्याशिवाय पुढचे ते मोठे कसे झाले आणि काय झालं हे कोण ऐकणार नाही. म्हणून हे सगळं सांगितलं पाहिजे, म्हणजे ते पुढचं ऐकतील. कारण ते त्यांना जवळचं हे आहे, ते अजून लांब आहे. पुढे जे सांगितलेलं आहे ना, ललिंबे कदा बालक्रीडा उपाधी, ते एकदम त्याचं व्हायचं. मोठं झालं तरी बाललीला थांबत नाही, तर त्याला काय सांगावं. नलिंबे कदा बालक्रीडा उपाधी आपण अनेक वेळेला म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतो आणि कोणाला म्हणून म्हणत नाही, हेही तितकंच, की लहान मुलासारखं करतात तसं आपण मोठ्यांसारखं म्हणायची वेळ येते. म्हणजे पुन्हा एकदा बालपण येतं त्यावेळा करतात ते वेगळं, ते ठीक आहे, ते निसर्गाने होत. पण असं मोठ्या माणसांकडे बघून सुद्धा एवढ्या तेवढ्यावरनं रुसतात. काय आता लहान मुलं खेळणं मिळालं नाही रुसतात, काय मिळालं नाही रुसतात, मनासारखं झालं नाही रुसतात, हे ठीक आहे, हे आपल्याला पटतं. पण आता एवढ्या मोठ्यात आता कोणी सांगायचं, पण लहान मुलासारखं करतात असं आपल्याला म्हणायची वेळ. ते म्हणजे हे जे नलिंपे कदा बालक्रीडा उपाधी, त्यांना तीसुद्धा तिथंसुद्धा बाधली नाही आणि पुढं तर शक्यताच नाही काही, याला तिथंच बाधली नाही आहे. म्हणून हे श्रोत्यांचं साधारण नूर लक्षात घेऊन, त्यांची कुवत लक्षात घेऊन, मधुर भोजनाचे भोगते जरी असले तरी म्हणती असावे रायते चवी लागे. त्यामुळं त्यांना त्याच्यातूनच पुढे जातील. आणि असं होतं, जे लहान मुलं रडलं, काय झालं, अमुक झालं तमुक झालं, किंवा आपण लहानपणी असं केलं तसं केलं, महाराज पण तसंच करत होते, असं का होईना करून का होईना पण महाराजांचं ऐकतील पुढचं. याच्यासाठी हे सगळं सांगितलं आहे. म्हणून हे एकदम वाचलं आपण, कारण त्यात काय फार मोठं आहे अशातलं भाग नाही. श्रवणी बैसले सज्जन गुरुलीला परमगहन, यथाशक्ती विवरण केलेची करू. त्यामुळं त्यांच्यासाठी म्हणून हे सगळं वाचलं. आता एवढंच घेण्यासारखं यातलं आहे का, तर काय होतं की सत्पुरुषांचे जन्म, सत्पुरुषांचं एक लहानपणचं, कोणाचं 8 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष काय असेल तेवढंच, तर एवढ्या काळातले सगळं जे बेसिक आहे ह्याच्यावरचं, जसं अगदी बिबट्यावरच्या बाळापासून सांगितलं आहे, चालायला लागलं, रांगायला लागला, अमुक झालं, मग वस्तू खाली ठेवता येत नाही, याच्यापेक्षा काय आपल्या घरामध्ये झाली मला सांगा. सगळ्या खालच्या वस्तू उचलून ठेवायला लागतात, कुठलं काय हाताला काय पाडील आणि काय मोडील काय सांगता येत नाही, कळत नसते वगैरे सगळं. तेच सगळं आपल्याला जवळच वाटतं, कारण तिथे आणि तसंच असतं. आणि तसं असतं म्हणूनच खरं सांगायचं तर पुढची वाटचाल त्यांच्याबरोबर करायची आपली तयारी होऊ शकेल आणि ती व्हावी. मग आता इथे हे संपला आपला अध्याय, हा इथे संपला. नलिंबे कदा बालक्रीडा उपाधी. आता इथे फरक सुरू झाला. सत्पुरुषांचा फरक कुठे सुरू होतो, जन्मात नाही सुरू होत. जन्मतः ही 5 वर्ष कोणाची, 10 वर्ष कोणाची, 15 वर्ष, हे काळ तोच असतो. म्हणजे त्यांच्या इतके आम्ही काय दंगा करू, मोठेपणी सांगतात माणसं, मी फार हे होतो वगैरे, काही शांत आहे म्हणून सांगतात, म्हणजे तसं साधारण कसं कोणाला आवडेल त्याप्रमाणे सांगतात. तुम्ही फार लहानपणापासून शांत आहे वगैरे असं सांगतात, नाही तर मी भयंकर दंगेखोर होतो वगैरे असं सांगतात. दोन्ही खरोखर काय होतं ते आईवडिलांना माहिती असेल, तर ते जे काय असेल तसं ते दंगेखोर वगैरे ते दंगेखोर आहेतच. पण त्यांचा दंगा वेळेत थांबतो आणि ती जी शक्ती आहे ती सगळी जे काय विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी इकडे वळली. तर हे सांगण्याचा किंवा आपण सुद्धा हे वाचण्याचा, नलिंबे कदा बालक्रीडा उपाधी, खरं दंग करा, पण त्याचं ते वय झालं की पटकन तिथे फरक सुरू होतो. तेव्हा त्यांचा त्यावेळेला झाला असेल, आपला ज्या वयात करायचं आहे त्या वयात कळला तर तिथून केला तरी चालेल. पण विवेके सदा ज्ञान वैराग्य साधे, जे ज्ञान वैराग्य देत नाही ते ज्ञान नव्हे. जे ज्ञान आसक्ती निर्माण करतं ते ज्ञान जगाचं ज्ञान, व्यवहाराचं ज्ञान, आणि इथे जे ज्ञान अभिप्रेत आहे ते वैराग्य निर्माण करणारं ज्ञान. त्यामुळे आपल्या कुठल्या ज्ञानाने आपल्याला वैराग्य येणार आहे ह्याची कास धरली पाहिजे, ओळखलं पाहिजे. एवढं खरं. कशाने वैराग्य येईल, कारण वैराग्याला पुढे सुख आहे. विरक्त माणसाला कोणी दुःखी करू शकत नाही. माझी अपेक्षा नाही तर कोणीही माझा अपेक्षा भंग करू शकत नाही, कारण मला अपेक्षाच नाही. विरक्ताला अपेक्षा नाही, आसक्ताला अपेक्षा आहे. त्यामुळं त्रास आहे, कारण जग काही सगळ्या अपेक्षा खऱ्या करणार नाही. कसं करणार? अंतःशत्रूमधलं ते आहे आपण जे अभ्यास होतो त्यातलं, तर अपेक्षा हा अंतःशत्रू आहे. त्यामुळं अपेक्षा बाळगल्या की त्याला अपेक्षा भंग अटळ आहे.
कारण कुणाचा कसा होणार, कसं त्याच्यासारखा दुसरा त्याचं सगळं पुरं करायला तो काही नोकर म्हणून जन्माला आहे का त्याचा? नोकर नाही ऐकत तर तुम्हाला ते कसं ऐकेलं बाजूचं? मग हे मुळातच विरक्त म्हणजे आसक्त नाही, म्हणून त्यांना पुढे त्रास नाही आहे कधी, त्या अर्थाने त्रास नाही. हां ठीक आहे, व्यवहारानं काय असेल ते होई नाही म्हणतील, मोकळे होतील, एवढंच त्याचं. याच्यापेक्षा त्यांना आत काही त्याच्यातलं जात नाही, कारण आतून ती सुटलेलंच असतं. म्हणून हे पुढे जे विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी हे जे म्हटले आहे, तर फरक पडतो. सत्पुरुष असेच जन्माला येतात. आपण हे म्हणतो, जे लिहिलं आहे इथे पण आहे तसा उल्लेख की अवतार वगैरे. शक्यतो म्हणजे अल्पबुद्धीनं माझ्या दृष्टीनं असं काही म्हणूच नाही. आपल्यासारखे जन्माला आले, फक्त जन्माला आल्यानंतर काही काळाने फरक काय केला तो फक्त शिकायचा आहे. तर तो ज्यांनी केला ते हटपदाला पोचलेत, ज्यांनी नाही केला ते प्रपंच करीत शेवटतो. आता कोण मला विचारित नाही, कोण अलीकडे काय राहिलं नाही, अमुक नाही तमुक नाही, सब काहीतरी एक दिवशी शांत झालं. हे जे काय आहे हे तुला फरक लक्षात यावा. कारण काय होतं, एकदा अवतार म्हणून एकदा गृहीत धरलं की अंतर सुरुवातीला पडलंच. जन्मातच तसं आहे असं समजून चालायचं. पुण्याहीनी मनुष्य अधिक चांगल्या स्थितीत जन्माला येतो एवढं लक्षात ठेवा. माझ्या दृष्टीनं विनंती अशी आहे की पुण्यामुळं मनुष्य चांगल्या स्थितीत जन्माला येतो. जितकी म्हणून शुद्ध आणि पुण्यकर्म करत जातं तितकी आपली मनस्थिती शुद्ध होत जाते. अधिक शुद्ध झालेलं चित्त एवढं जन्माला असतं. मग जन्माला आल्यावरती काही एकदम 25 वर्षाचे झाले नाही. ते जन्माला आल्यावर जे काय दिवसाचे होते तेवढ्याच दिवसाचे होते. त्या दिवसाच्याला जे व्हायचं तेच होत होतं. शरीराची जी अवस्था होती रंगण्याची होती तीच होती. त्यांनाही रंगावत लागलं, त्यांनी त्या वस्तू पाडल्या, हे सगळं झालं. हे सगळं मुद्दाम का असलं तर हे सगळं आपण पण केलेलं आहे. फक्त पुढचं काय केलं नाही केलं असेलही, पण समजा केलं नसलं तर खरावं हे समजावं ह्याच्यासाठी हे वाचायचं. नाहीतर हे वाचायचं म्हणजे काय, आपण आहोत ते जगलोच आहे, पाहतोच आहे बाजूला, त्यामुळे त्याच्यातही काय फार मोठं नाही. म्हणजे हे नाहीच आहे. आपण एकदम अवतार म्हटलं म्हणजे मग हे तर काही लागू होत नाही. मी अवतारी माणसाला हे काही लीला करायची वेळ नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जे लहानपणी जे जसं व्हायचं तसंच ते जन्माला आले, फक्त घेऊन एवढं आले आणि बाकीच्यांनी एवढं दिलं त्याला वातावरण ते आहेत. ते वातावरण रामकृष्ण हरिसारखं वातावरण असल्यामुळे, घरात विठ्ठल भक्तीची परंपरा असल्यामुळे ते म्हटलं की शांत राहतं. ते म्हटलं की शांत म्हणजे ह्याचा अर्थ ते घेऊन पण आले आणि आपल्याकडूनही चांगलं दिलं जातं आहे. आता आपण कुठल्या बाजूला असू जिथं त्यांचं आपल्याकडून म्हणणं जाणं आवश्यक असेल, आपल्याकडून म्हटलं जावं म्हणजे त्यांना ते ऐकल्यावर. आता हे सगळीकडे आपल्याला फरक आढळेल. हे रामकृष्ण हरी म्हटल्यावर ते बाळ गप्प बसते का, सिनेमाचं गाणं ऐकल्यावर बसते असते का, आणखीन काय जुनी गाणी ऐकल्यावर बसते, ते आपलं आपण ठरवू. मग आपण काय देणार आहोत ते आपल्या हातात आहे. कारण आत्ता त्यांच्याकडून काही त्यांचा काही विरोध नाही. हे बंद करा आणि नाममंत्र लावा वगैरे असं काही ते काय म्हणत नाही. आपल्या मनात असेल तर आपण लावू शकतो, पण हे देण्याची शक्यता आपल्याकडे आहे. आणि समजा आपणच काही पुण्यकर्म करीत असू तर साठा करतो आहोत, काळजी करायचं काही कारण नाही. म्हणजे ते कधी वाया जाणार नाही. कुठल्याही स्थितीत जे करून ठेवलेलं आहे तिथून पुढचीच वाटचाल करण्याची परमेश्वराची पक्की योजना आहे. त्यामध्ये इकडे तिकडे काही होत नाही. जर आपण जर एवढी ओढ बाळगली असेल, एवढं जर काय फरक समजून घेतला असेल आणि पुढची कर्म आपण तितक्या चांगल्या तऱ्हेनं त्यांना अभिप्रेत असतील अशी करत असू, तर आपल्याला पुनर्जन्माची काळजी नाही, मुक्तीची काळजी नाही. काही झालं तरी आपला उद्धार हा ठरलेलाच आहे. इथे होणार असेल तर ह्यात होईल, कदाचित आणखी पुढे जाणार असेल, आणखी जर मी मोकळा होणार असेल, तयारी असेल माझी, काही नाही, फेकून द्यायची तयारी लागते डोक्यातली गोष्टी, बाकी काय करायला लागत नाही. तयारी कसली आली मला सांग. तयारी काय, त्याला काय आता काय असं घ्यायचं आहे का, आहे कारण नाही. आहे तिथे माणसं आहे त्या प्रपंचात मुक्त होऊन गेलेली आपण बघतो. मग ती कशाने गेली तर काय नाही, डोक्यातलं सगळं सोडून दिलं म्हणून गेली. आपल्या डोक्यात भरलेलं आहे आणि आपल्याला सांभाळायचं आहे तर जन्मजन्मी सांभाळलं तरी चालेल. काही त्यांचं म्हणणं नाही, त्यांना उदास वाटेल, कधीतरी वाईट वाटेल, यापेक्षा काय होणार नाही. कारण ती जन्मजन्मी पाठला करीत असतात तुमचा. तिथं काही परमेश्वराच्या योजनेत काही मध्ये कुठे काय असं अंतर नाही आहे जन्म मृत्यू वगैरे. हे अव्यक्त आदिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, यापेक्षा त्यांना काही त्यांचं म्हणणंच नाही आहे. हे तुम्ही आकाराला आलेले दिसतात, तुम्ही निराकारात गेलं तरी त्यांना दिसतात. वासना देहाने दिसतात की हे राहिलं ते राहिलं, ते नंतर नेऊन ठेवतात ना, तसं भजी नेऊन ठेवले, आमकं नेऊन ठेवलं, त्यांना भरीत आवडत होतं, रायता आवडत होतं, आमकं ते ठेवा. म्हणजे आता ते तिथं त्यांना ते दिसतं आहे की आता काय ह्याला शक्यता नाही, ते खाण्याची शक्यता नाही, काय नाही. कधी पुन्हा परत आता जन्माला कुठं घालायचा, जिथंही मिळेल तिथं त्याला जन्माला घालायचा. मग आता तो रामकृष्ण हरी म्हणत शेवटी थोडंसं अजून म्हणायचं राहिलं म्हणून गेला, तर जिथं रामकृष्ण हरी म्हणतात तिथंच त्याला जन्माला घालतो, त्याचं काम झालं.
ही यंत्रणा व्यवस्थित काम करते. आपलं काम आपण व्यवस्थित करावं आणि समजून करावं एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आज काही बाकी विषय सांगायचं नाही, त्यांचं बालपण सांगायचं होतं. बालपणामध्ये हे संपणार आहे, कारण इथून पुढं होणार ते आता काय, विवेके सदा ज्ञान वैराग्य साधे हे होणार. आणि हे पहिलं मधलं आहे ते सगळ्यांचंच झालेलं आहे. त्या अर्थाने त्यांचंही झालेलं आहे. त्यांच्या घरातही काय आहे, आपल्या काय असावं हे ह्याच्यातून घ्यावं म्हणून हे खरं याबद्दल बोलायचं. नाहीतर हा अध्याय तुम्ही घरी वाचा म्हणलं असतं आणि चाललं असतं. पण तसं वाचलं असतं तर ते आवडलं असतं, छान आहे. त्यांच्याकडे पण तसंच होतं, तेच खेळणे तर रंग रमत होते, हे होते, रडत होते, रांगत होते, सगळं हे एवढंच महत्त्वाचं आहे असं वाटेल. पण ते चालायला लागल्यानंतर पुढे काय फरक पडला तो ज्ञान सूर्य उगवला, हळूहळू प्रकाश फाकला. म्हणून माझा अवतार या अर्थाने मी कधी बघत, माणूस म्हणून बघितलं तर बोट धरून जाता येण्याची शक्यता आहे. वरून आलं ते विमान आपल्या काय हाताला लागणार आहे, काय लागणार नाही. म्हणजे इथे ज्ञान सूर्य उगवला, हळूहळू प्रकाश फाकला, साधका आधार मिळाला आदर्शभूत. सगळे शब्द अगदी तोलून वापरलेले आहेत. साधका आधार मिळाला, आदर्शभूत आधार. आधार कोणाला कुठे नाही आहेत का प्रपंचामध्ये, आधारानेच मनुष्य. बोट धरलं तर चालायला शिकतो, तो सुद्धा आधारानेच शिकला ना. पण तो आधार ज्याचं बोट धरलं आहे ते आदर्शभूत आहे का, हा प्रश्न आपल्याजवळ राहील. तर ते आदर्शभूत असेल तर ते देवळात घेऊन जाईल, आदर्शभूत असेल तर दुसरीकडे घेऊन जाईल. जसे भेटे भूत त्यातलं भूत आहे. त्यामुळे ते आदर्शभूत आहेत म्हणून ते पुढचं सगळं होऊ शकतं. साधका आदर्श साधकांना सुद्धा, म्हणजे पुढच्या अवस्थेत साधकांना जो आदर्श मिळाला तो, म्हणजे जे काही मिळालं, आधार मिळाला, सुरुवातीला म्हटलं आहे साधकांना आधार मिळाला, जो आधार मिळाला तो आदर्शभूत मिळाला. म्हणून बोट धरून चालणारे, म्हणून तेही सांगू शकतात की एकदा ज्याचं बोट धरलं त्याला रामाच्या हातात हात दिल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री असलेला आधार आहे. त्यामुळं ते आदर्शभूत आहे. पुढील चरित्राची गोडी चाखावी अति आवडी, मनाची मोडून या उडी, श्रवणी सादर बैसवावे. कारण मन श्रवणाला बसणार नाही हे त्यांना माहिती आहे. ते महाराजांच्या जवळ 4 वर्ष राहिलेत, उपासना केलेली आहे आयुष्यभर, तर पुढे सुद्धा. तर त्यांच्याकडे तो गुरुपौर्णिमेचा सप्ताह ते करीत. तर ती महाराज गेल्यानंतरची आयुष्यभरची बुधगावबंदी उपासना, ही आपल्याला कल्पना आहे, आजही आहे सुरू. तर हे जे सगळं आहे हे ह्यातला फरक, पुढील चरित्राची गोडी चाखावी अति आवडी, मनाची मोडोनिया उडी, म्हणजे मन उडी मारणार हे सगळे यातून जातात. म्हणून त्यांना ते माहिती असतं की मन काय करेल. जेव्हा मन उड्याच मारीत राहील तर त्याला मोडोनी बैसवावे, म्हणजे शब्दसुद्धा असा वापरले ते आपलं, त्याला बरोबर घेऊन बसावं, त्याला सोडून बसावं वगैरे काही नाही. मनाची मोडोनिया उडी, श्रवणी, म्हणजे आधी नुसतं श्रवणी बसवायलाच मनाची किती उडी मोडायला लागते. कारण तिसरी कामं दिसत राहतात, ती महत्त्वाची वाटतात. मग ते सगळ्यातनं आपल्याला कसं होणार, तेवढा वेळ कसा मिळणार, मग हे सगळं वाटत राहतं. हे सगळे मनाच्या उड्या आहेत, त्या मोडल्याशिवाय हे काम होणार नाही. आणि नुसते मोडून घरात बसूनही चालणार नाही. मोडल्यानंतर श्रवणी बसावं लागेल, चरित्राच्या किंवा कशाच्या, ते आपण वाचत असाल, काय कुठे वाचलं जात असेल पुढील, तर त्याच्यातलं मोडून या उडी आणि श्रवणी पुन्हा, आणि ते सुद्धा सादर बैसवावे. ऐकण्याच्या भूमिकेनं बसलेला असला तर काहीतरी मिळतं. भांडं पाणी ओततो ही गोष्ट खरी आहे, भांडं घेऊन आला हेही खरं आहे. आपण साधं व्यवहारातलं बघा की पाणी द्यायचं आहे, ते भांडं घेऊन आलं, पाणी ओतत आहेत, पण ह्याचं भांडं वर आहे, तर त्याच्यात काही पडण्याची शक्यता आहे का. जे वरून ओतत आहेत त्याच्या खालीच धरलं असेल, नळाखाली आपण भांडं धरलं, तांब्या धरला तर भरतो. नळाच्या वर तांब्या धरला आहे, सान्निध्यात आहे, जेवढा अलीकडे सान्निध्यात खाली तेवढाच पलीकडे वर, असा जर सान्निध्यात असला तर त्याच्या भांड्यात काही ते तांब्या भरायला नाही का. सादर का बैसवावे, तर जे सांगितलं जातं आहे त्याच्याविषयी आदर आहे, ते ग्रहण करण्याची तयारी आहे. म्हणजे नळाजवळ तांब्या आहेच, फक्त काहींचा वर असतो आणि काहींचा खाली असतो. म्हणून काही लोक बरोबर तांब्या भरून घेऊन जातात आणि काही लोक इतका वेळ आम्ही होतो म्हणून जातात. त्यात हा फरक कुठे पडला, तर कशी भूमिका होती, श्रवणी सादर बैसवावे, मनाला सांगायचे जे पुढं होणार आहे, जे जे चालू आहे ते मला लागू आहे आणि मला मनाची मोडी काय ज्या उड्या आहेत तेव्हा मोडून बसायचं आहे आणि ते बसलो तरच पुढे जाणार आहे. माझं सगळं घेऊन मी बरोबर पुढे जाणार नाही, भरलेल्या तांब्यात ओतता येत नाही. त्यामुळे रिकामा तांब्या घेऊन जो आला आहे त्याच्यातच पाणी ओतता येतं. तसं ते मोकळं असलं जर मन, ती उडी मोडली त्याची असली तर त्या मनात काही सात्विक गोष्ट भरू शकते जी श्रवणामध्ये मिळते.
त्यामुळं साधका आधार लाभला आदर्शभूत, पुढील चरित्राची गोडी चाखावी अति आवडी, मनाची मडोनी आवडी श्रवणी सादर बसवावे. माझे चित्त सदा करा पाहिजे स्थिर कुठल्याही बदल कसे. म्हणजे आत्तासुद्धा आपण जे पद मुद्दाम खूप दिवसांनी हे पद आलं असेल मला काय आठवत नाही, पण सखा माझा रघुवीर सर्व साधनांचे सार, सखा माझा रघुवीर. म्हणजे साधनंसुद्धा अनेक करता करता शेवटी सखा माझा सख्य भक्ती असू दे नाहीतर कसली काय आपल्याला जी काय भक्ती माहिती असेल ती असू दे, पण तिथे येऊन शेवटी सखा माझा रघुवीर हेच. बाकीचं जे असेल इंद्रपद इंद्रभोग काय सगळं तुम्हाला जे म्हणायचं असेल ते माझ्या दृष्टीनं काही ते ब्रह्मा वाचून काळे मुख असं प्रत्येक टप्प्यात पुढं त्यांचं आयुष्यभर झालं आहे. त्याचे उद्गार सगळे अभंगामध्ये आहेत, म्हणून ते आपण अभंग म्हणतो. आणि अभंग त्या भावनेनं म्हणावे म्हणजे जास्त मिळतं काहीतरी. नाहीतर काय गाणं काय अभंग काय तसे शब्दाला शब्द दिसतात त्यांनी नाही काय होतं. त्यातला भाव त्यातलं त्यांच्या जगण्यातली स्थिती ती बरोबर त्याच्यात प्रतिबिंबित होते. म्हणून अभंग ही गोष्ट स्वतंत्र आहे, कविता स्वतंत्र आहे, गाणं स्वतंत्र आहे आणि भजन स्वतंत्र आहे. हे सगळं स्वतंत्र का आहे तर तिथे त्याची अवस्था आहे. तर ती अवस्था त्यांची आहे. म्हणून त्यांचे सखा माझा रघुवीर सर्व साधनांचे सार. म्हणजे आता त्यांनी किती साधनं केली असतील त्याच्यातलं हे सारभूत का वाटावं त्यांना. याचा अर्थ एवढं सगळं करूनसुद्धा यातच याचं शेवटी सार आहे आणि मी त्याला सोडू नये रामाला असं हे जे वाटलं पाहिजे ते वाटल्यापर्यंत ते म्हणजे पुढे जिथे फरक पडला म्हटलं ना तो फरक इथपर्यंत गेलेला आहे. आता त्याचे कितीतरी टप्पे वाटेत मिळतात. जसे तुकोबांच्या गाथेत टप्पे मिळतात तसे महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा टप्पे मिळतात. आणि ते तितकं पक्कं झाल्यानंतर मग ते परिवर्तन घडवायला आपण अपुरे आहोत गुरु पाहिजे. म्हणून ते त्याच्याकडे गेलेत आणि मग हे सगळं परिवर्तन मग काय मग नुसतं त्यांनी दिलं आहे आणि वाटतायत असं दिसतं. पण हे चित्र दिसतं ते आपल्याला निदान स्वतःला मिळवण्याइतपत मिळालं तरी चालेल. मिळवण्याइतपत ज्यांना मिळवायचं तेवढं मिळवलेलं आहे त्याला देण्याचा अधिकार ते देतातच. तो त्यांचा प्रश्न आहे. आणि द्यायचं नसलं तर आपण कुठं देण्यासाठी मिळवले. आपण मला मिळवावं म्हणून मिळवले, माझं परिवर्तन व्हावं म्हणून मिळवलेलं आहे. तर ते मिळवायचं काम आपल्याला कधीही करता येण्यासारखं आहे. आयुष्यभर शेवटपर्यंत करीत असावं. सगळं जे त्यांनी सांगितलं ना आता आपण अंतशत्रू पाहिले ती सर्व वाय साधन आहे ते ह्यातल्या आसक्ती आहे काय जे काय काय आत्ता बघून गेलेलं आहे आपण खूप अंतशत्रू पाहिले त्यातले. तर हे ते सगळ्यातले मला सोडून दिले की मग मी हलका होणार. मग त्यांना काय पाहिजे ते बाहेर करता येईल. कारण आता माझा काही प्लॅन नाही, त्यांचाच काय प्लॅन असेल तो जगायचा आहे असं म्हटल्यानंतर मग सोपं झालं काम. मग त्यांनाही ती गाडी वळवता येते, जिकडं न्यायची तिकडं नेता येते, जितक्या वेगाने न्यायची तितकी नेता येते. पण त्याच्यासाठी मी मध्ये नसायला पाहिजे कुठेतरी. म्हणून ते मी माझे विसरून जाईल. सगळे टप्पे आपल्याला त्या अभंगातून मिळते, ते मिळतच असतात. आपण घेत असाल घ्यावे तेवढीच प्रार्थना करतो, बाकी काही नाही. ते काम झालं असलं तर हे सगळं आपण बरोबर करतो आहोत म्हणून झालं असेल, आणि होत नसेल तर अजून बरोबर करतही म्हणून होत नसेल. त्यांच्याकडे अडचण काही नाही. जो राम त्यांचा होता तोच आपला आहे, जो पांडुरंग तुकोबांचा होता तोच आपला आहे, जो ज्ञानेश्वर माऊलींचा होता ते जे काय आत्ता निवृत्तीनाथांचं म्हटलं तेच आहे. सर्व ब्रह्मार्पण कर्मफरी जाणं. आपल्याला कुठलं कर्म ब्रह्मार्पण करता येईल म्हणायचं सर्व तत्सत ब्रह्मार्पण असतो. पण पुन्हा आता कसा काय कार्यक्रम झाला म्हणून विचारतो परत. इतके याग झाले म्हणतोच हो की नाही, एवढी पारायण झाली म्हणतोच. म्हणजे शेवटी काय झालं पुन्हा ते त्याच्याकडं झालं. ते जर अर्पण केलं तर माझं नाही राहत. सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाणं. कर्म काय वाटायला येईल सांगता येत नाही, पण ब्रह्मार्पण कामं नाही एवढं त्यातलं आहे. तर माझ्या वाट्याला अशी कर्म आली, तुमच्या वाट्याला कशी काय कर्म येत नाही. ब्रह्माला काहीही वर्ज नाही, काय द्यायची ती द्या. ब्रह्मात काहीही देता येतं, तर त्यामुळे ब्रह्माला चालतं. तर सर्व कर्म ते ब्रह्मार्पण म्हणून करतात, म्हणून ते त्या स्थितीला आहेत. आपल्याला ब्रह्मार्पण करायचं असलं तर आपणही त्या स्थितीला जाऊ. त्यांनी सगळ्यांना वाट मोकळी ठेवलेली आहे. त्यांच्याकडे काय अडचण नाही कशाची. नाही भिन्न भेद विश्वी ये, हे बारीक सारीक शब्द आहेत सगळे, की त्यांच्या दृष्टीनं कसलाही भेद त्यांना उरला नाही. आणि तिथे मुळात नाहीच आहे. आकाशाला काय भेद आहे, काय कुठला काय आकाशाला लागू आहे का, कसले त्याचे भेद लागू आहेत का, आपल्या धर्माचे भेद लागू आहेत का, आपल्या विद्वत्तेचं काही तिथे किंमत आहे काय आकाशामध्ये. मला सांगा, आपण मजबूत संपत्तीवान आहोत, अमका आहोत तमका आहोत. आकाशाकडे काय आहे त्याच्यातलं किंमत त्याची काही नाही. त्याची भगवंताकडे यातलं काय आहे. त्याच्याच जगातला आम्हीच एवढासा तुकडा मोडणार आणि म्हणणार माझा आहे. जग त्याचं आहे. आकाशाचा एक तुकडा मोडून माझा आहे म्हणा. बरं काय त्याच्याबद्दल काय करण्यासारखं नाही. लोक त्यातूनही ते पुन्हा वाटायचा प्रयत्न चालला आहे. उद्या ते चंद्रसुद्धा वाटतील, मंगळसुद्धा वाटतील, काय वाटावाटी करतील सांगतात ते. पण प्रत्यक्षात ते काही वाटलं जाऊ शकत नाही.
त्याचा त्या अर्थाने काही उपयोग नाही. आपल्याला स्वतःलाही काही होणार नाही, पण टाकवत नाही. जसं जुनं भांडं आहे टाकवत नाही तसं होतं. तसं हे टाकवत नाही, तर ते सर्व ब्रह्मार्पण केल्यानंतर टाकायचा प्रश्नच राहिला नाही. आता काही जे त्यांचंच आहे ते मी सोडणार काय ते त्यांचंच आहे ना सगळं, मग ते सुटावं. तसं सुटण्याचे सगळे धागे यातून मिळत असतात, ते आपण घ्यावे. तेव्हा इथं संबंध आपला जन्माशी होता, ते जन्माशी संबंध तोच आहे. पुढच्या वाटचालीत फरक पडला, आपल्याला जन्माचं इथपर्यंत कळलं असेल, लहान असेल तर तिथूनच फरक पडेल. आत्ता कर्म करून ठेवलं तर पुढे पडेल, पण पडावा एवढं खरं, आणि पडावा हेच मनात आपल्या असावं म्हणजे झालं. पान 53 पद 46. अखंड रघुवीर स्मरण राहो, अखंड रघुवीर स्मरण राहो. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. अखंड रघुवीर स्मरण राहो, अखंड रघुवीर स्मरण राहो. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. नामस्मरण हेची चित्ताचे जीवन, नामस्मरण हेची चित्ताचे जीवन. एवढी माझ खूण सांगा स्वामी, एवढी माझ खूण सांगा स्वामी. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. तुम्हा विण कोणा शरणात जाऊ, तुम्हा विण कोणा शरणात जाऊ. माझे माय बापा दीनानाथ, माझे माय बापा दीनानाथ. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. दीनदास म्हणे आता प्राण माझा जाय, दीनदास म्हणे आता प्राण माझा जाय. करी माझी सोय राम रामी, करी माझी सोय राम रामी. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. अखंड रघुवीर स्मरण राहो, अखंड रघुवीर स्मरण राहो. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर, करा पायी स्थिर.